हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन यूजिंग विंड एनर्जी अँड सोलार एनर्जी. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूजिंग विंड एनर्जी. ह्या पॉवर प्लांटमध्ये विंड एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी बनवली जाते. सगळ्यात पहिलं आपण विंड टर्बाईनची डेफिनेशन बघूया. द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड विंड टर्बाईन. म्हणजे काय तर विंड एनर्जीमधल्या कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणाऱ्या मशीनला विंड टर्बाईन म्हणतात. ओके, मग सगळ्यात पहिलं आपण ही डायग्राम एक्सप्लेन करून घेऊया. धिस इज अ पोल. हा पोल कशासाठी आहे तर ह्या मशीनला सपोर्ट देण्यासाठी. धीस आर ब्लेड्स. ओके, जसे फॅनला ब्लेड्स असतात ना तसे हे ब्लेड्स असतात. त्यानंतर धिस इज शॅफ्ट. हा शॅफ्ट कशासाठी आहे तर ह्या गिअर बॉक्सला आणि ह्या ब्लेडला कनेक्ट करण्यासाठी. ओके, त्यानंतर धिस इज गिअर बॉक्स अँड धिस इज जनरेटर. ओके, आता ह्या गिअर बॉक्सचं काम काय आहे तर जसं की एखाद्या गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये गिअर असतो तर तो गिअर काय काम करतो, गाडीचं स्पीड वाढवायचं काम करतो. ओके, मग इथे सुद्धा हा गिअर बॉक्स काय करतो, ह्या ब्लेड्सचे रोटेशन वाढवतो. म्हणजेच आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की हा स्पीड वाढवतो. ओके, आता आपण बघूया याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होतं. सगळ्यात पहिलं एक असा एरिया शोधला जातो जिथे खूप मोठ्या प्रमाणात वारा वाहत असेल. त्या ठिकाणी हे विंड मिल, ज्याला आपण विंड मिल म्हणतो, मराठीमध्ये पवनचक्की म्हणतात, ह्या विंड मिलला तिथे इन्स्टॉल केलं जातं. त्याच्यानंतर ज्या वेळेस हवा जोरात येत असते त्यावेळेस ती हवा ह्या ब्लेडवरती येऊन स्ट्राईक करते, म्हणजे आपटते, आणि त्याच्यामुळे हे ब्लेड्स रोटेट व्हायला लागतात. ओके, त्यानंतर ब्लेड्स रोटेट झाले की हा गिअर बॉक्स त्याला गिअर देतो आणि त्याच्यामुळे त्याचे रोटेशन्स अजून इन्क्रीज व्हायला लागतात. अँड तच ही जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि ती प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिसिटी पुढे पाठवली जाते. ओके, आता विंड नेहमी एकाच डायरेक्शनने फ्लो होत नाही, त्याची डायरेक्शन सारखी बदलत असते. मग इथे या मशीनच्या खाली बेअरिंग्स लावलेले असतात. बेअरिंग्स म्हणजे मी इथे डायग्राममध्ये दाखवते. हे बेअरिंग्स इथे कनेक्ट केलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं, ज्या डायरेक्शनने वारा येईल त्या डायरेक्शनला विंडमिल रोटेट होते. ओके, आता आपण फ्लोचार्ट बघूया. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे फ्लो दाखवलेला आहे. सगळ्यात पहिलं विंड विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी. आता विंड विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी म्हणजे काय तर पुरेशी वेलॉसिटी असलेली विंड आपल्याला लागते. त्यानंतर त्या विंडमुळे टर्बाईन रोटेट व्हायला लागतात. आता टर्बाईन म्हणजेच काय, आता ह्या पॉवर प्लांटमध्ये टर्बाईन्स म्हणजेच काय, हे ब्लेड. ओके, ह्या टर्बाईनला इथे हे ब्लेड जॉईंट केलेले असतात, म्हणजे थोडक्यात ह्या ब्लेड्सना आपण टर्बाईन म्हणू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, ह्या विंडमुळे टर्बाईन रोटेट व्हायला लागतात. जनरेटरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. ओके, आता आपण बघूया एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. सगळ्यात पहिलं विंडमधली कायनेटिक एनर्जी, त्याचं कन्वर्जन टर्बाईनमधल्या कायनेटिक एनर्जीमध्ये, आणि शेवटी इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. ओके, विंड टर्बाईन विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7000 किलोवॅट म्हणजेच 7 मेगावॅट आर कमर्शियली अवेलेबल. आपल्याकडे 1 किलोवॅटपासून 7000 किलोवॅटपर्यंतच्या विंडमिल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता ही विंडमिल लावताना एक एरिया सिलेक्ट करायला लागतो. असा एरिया जिथे विंडची वेलॉसिटी त्या विंडमिलला पुरेशी असेल तिथेच हे विंडमिल इन्स्टॉल केले जातात. विंड वेलॉसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जॉग्राफिकल फॅक्टर्स. आता तिथली विंडची वेलॉसिटी कशावरती अवलंबून असते तर तिथला आजूबाजूचा जो काही जॉग्राफिकल फॅक्टर्स असतील त्याच्यावरती त्या विंडची वेलॉसिटी अवलंबून असते. ओके, आता या डायग्राममध्ये 3 टाईप्सच्या विंडमिल दाखवलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं होम विंडमिल, फार्म विंडमिल आणि ऑफशोअर विंड टर्बाईन. ओके, मग काही एरियाजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विंड अवेलेबल असते किंवा त्या विंडची वेलॉसिटी जास्त असते, तिथे काही लोक आपल्या घरासाठी किंवा ऑफिसेससाठी एक प्रायव्हेट विंडमिल इन्स्टॉल करून घेतात.
मग त्या विंडमिलच्या ब्लेडची लेंथ किती असते 1.5 मीटर्स आणि त्या विंडमिलची कॅपॅसिटी असते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याची 2 किलोवॅट. ओके. त्यानंतर काही फार्म्समध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विंड असते आणि तिथे जे विंडमिल इन्स्टॉल केले जातात त्यांच्या ब्लेडची लेंथ असते 50 मीटर्स आणि त्याची कॅपॅसिटी असते 2000 किलोवॅट. ओके. त्यानंतर ऑफशोर विंड टर्बाईन म्हणजे काय तर हे समुद्रामध्ये विंडमिल इन्स्टॉल केलेले असतात. समुद्राच्या ठिकाणी सगळ्यात जास्त विंड असते म्हणजेच हवा असते आणि त्या हवेची वेलॉसिटीसुद्धा सगळ्यात जास्त असते. त्याच्यामुळे हा जो एरिया असतो समुद्राच्या ठिकाणीचा तो एरिया सगळ्यात ॲप्रोप्रिएट आहे विंडमिलच्या इन्स्टॉलेशनसाठी. ओके. मग इथे जे विंडमिल इन्स्टॉल केले जातात त्यांच्या ब्लेडची लेंथ आहे 100 मीटर्स आणि त्याची कॅपॅसिटी आहे 6000 to 7000 किलोवॅट. ओके. आता ह्या विंडमिलचा एक डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहे आणि तो म्हणजे काय तर ही अशा प्रकारची जी विंड असते हाय वेलॉसिटीची ती विंड सगळीकडेच आपल्याला सापडत नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्या ठिकाणी विंडमिलचा यूज करून एनर्जी प्रोडक्शन नाही करू शकत. मग हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. पण विंड एनर्जी इज क्लीन एनर्जी सोर्स असं आपण म्हणू शकतो कारण ह्याच्यातून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही आहे. ओके. आता आपण बघूया सोलार एनर्जी बेस्ड पॉवर स्टेशन. सोलार एनर्जी म्हणजेच सनलाईटचा यूज करून एनर्जी प्रोड्यूस केली जाते. सोलार एनर्जीचा यूज करून 2 मेथड्सने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता येते. सगळ्यात पहिली मेथड म्हणजे सोलार फोटोवोल्टॅइक सेल स्टेशन. याच्यामध्ये सोलार रेडिएशन्सचं कन्व्हर्जन डायरेक्टली इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. ओके. याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं प्रिन्सिपल यूज केलं जात नाही. ओके. म्हणजे काय तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जनरेटर किंवा टर्बाईन हे यूज केले जात नाहीत. या डायग्राममध्ये बघा सनकडून जे रेज आलेले आहेत ते डायरेक्टली सोलार पॅनलवरती स्ट्राईक करतात आणि त्याच्यानंतर सोलार पॅनलमधून डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झालेली आहे. याचं एक एक्झाम्पल म्हणजे सोलारची बॅटरी आपण म्हणू शकतो ज्याचा सोलार पॅनल दिवसभर चार्जिंगसाठी ठेवतात आणि त्याच्यानंतर रात्री आपण त्याला यूज करू शकतो. ओके. आणि सेकंड मेथड म्हणजे सोलार थर्मल पॉवर स्टेशन. याच्यामध्ये सोलार रेडिएशन्सचं कन्व्हर्जन सगळ्यात पहिलं थर्मल एनर्जीमध्ये केलं जातं आणि त्याच्यानंतर थर्मल एनर्जीचं कन्व्हर्जन डायरेक्टली इलेक्ट्रिसिटीमध्ये. ओके. ह्या सोलार थर्मल पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं प्रिन्सिपल यूज केलं जातं म्हणजेच ह्याच्यामध्ये जनरेटर टर्बाईन्सचा यूज केला जातो. ओके. आता आपण एक एक करून ह्या स्टेशन्सनं शिकूया. सगळ्यात पहिलं सोलार फोटोवोल्टॅइक सेल स्टेशन. मगाशी आपण शिकलो सोलार फोटोवोल्टॅइक सेलमध्ये सोलार रेडिएशन्सचं कन्व्हर्जन डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. पण इथे जी इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते ती DC नेचरमध्ये असते. ओके. आता DC म्हणजे काय तर डायरेक्ट करंट. तुम्हाला माहिती असेल करंट 2 पद्धतीने प्रोड्यूस करता येतो. फर्स्ट इज DC अँड सेकंड इज AC. DC म्हणजे डायरेक्ट करंट आणि AC म्हणजे अल्टरनेट करंट. आता आपण बघूया AC आणि DC म्हणजे काय. दिलेल्या डायग्राममध्ये मी DC आणि AC या दोन्ही करंटच्या इलेक्ट्रॉनचा फ्लो दाखवलेला आहे. सगळ्यात पहिलं आपण डायरेक्ट करंटचा इलेक्ट्रॉनचा फ्लो बघूया. सो डायरेक्ट करंटच्या डायग्राममध्ये जर का तुम्ही बघितलं तर तिथे जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे जी पर्पल लाईन मी ड्रॉ केलेली आहे ती स्टेडी आहे. एका पाथमधून ती चाललेली आहे म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये चाललेली आहे. याचाच अर्थ काय तर डायरेक्ट करंटमध्ये जे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असतो तो 1 वे असतो. ओके. एका डायरेक्शनने चालू असतो. पण तेच जर का तुम्ही अल्टरनेटिंग करंटचं बघितलं तर त्याचा करंट हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज असा असतो. ओके. म्हणजे AC करंटमधले इलेक्ट्रॉन्स एका स्टेपमध्ये हाय व्होल्टेजचा करंट फ्लो करतात आणि दुसऱ्या स्टेपमध्ये लो व्होल्टेजचा करंट फ्लो करतात. ओके. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घरामध्ये आपण AC करंटचा यूज करतो म्हणजेच गव्हर्नमेंटकडून जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते ती AC करंटमध्ये येते. ओके. मग आता AC करंटच काय यूज करतो आपण डायरेक्ट करंट का नाही यूज करत कारण AC करंट म्हणजेच अल्टरनेटिंग करंट आपण इझिली ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट करंटला नाही का करता येणार कन्वर्ट. मग डायरेक्ट करंटला सुद्धा कन्वर्ट करता येतं पण डायरेक्ट करंट इझिली हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेजमध्ये ट्रान्सफॉर्म होत नाही. ओके. आणि त्याच्यामध्ये लॉसेसचे सुद्धा चान्सेस असतात. ओके. म्हणून आपण डायरेक्ट करंटच्या ऐवजी अल्टरनेटिंग करंट यूज करतो. ओके. सोलार फोटोवोल्टॅइक सेल. सगळ्यात पहिलं आपण बघूया सेल म्हणजे काय. दिलेल्या इमेजमध्ये सोलार पॅनल आहे. या सोलार पॅनलवरती तुम्हाला छोटे छोटे स्क्वेअर्स दिसत असतील तर प्रत्येक स्क्वेअर म्हणजे काय आहे तर त्या सोलार पॅनलचा सेल आहे. ओके.
असे भरपूर सारे सेल्स एकत्र जॉईंट केले जातात आणि सोलार पॅनल तयार केला जातो. ओके, आता आपण बघूया हे सेल्स कशापासून बनलेले असतात. द सोलार सेल्स आर मेड अप ऑफ स्पेशल टाईप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमीकंडक्टर. हे सोलार सेल्स एका स्पेशल टाईपच्या मटेरियलने बनलेले असतात ज्याला सेमीकंडक्टर म्हणतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं सिलिकॉन. सिलिकॉन काय आहे? सेमीकंडक्टर आहे. सपोज आपल्याकडे एक सेल आहे आणि त्याचं डायमेन्शन आहे 1 स्क्वेअर सेंटीमीटर, तर त्याच्यापासून आपल्याला जो करंट मिळणार आहे तो किती असणार आहे? 30 मिली ॲम्पियर. आणि त्याच्यामधून पोटॅन्शियल डिफरन्स किती तयार होणार आहे? 0.5 व्होल्ट. ओके, मग त्याच सेलचं डायमेन्शन जर का 100 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर त्याच्यापासून करंट जो तयार होणार आहे तो किती असणार आहे? 3000 मिली ॲम्पियर. आता हा कसा काय तयार झाला? तर 1 स्क्वेअर सेंटीमीटर सेलपासून किती करंट तयार झाला आहे? 30 मिली ॲम्पियर. मग 100 स्क्वेअर सेंटीमीटर सेलमधून किती तयार होणार आहे? 30 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 3000 मिली ॲम्पियर. ओके, मग मिली ॲम्पियरला आपण ॲम्पियरमध्ये कन्वर्ट केलं की तो किती होतो? 3 ॲम्पियर. ओके, पण जर का तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स बघितलात तर इथे सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स 0.5 व्होल्ट एवढाच क्रिएट झाला आहे, प्रोड्यूस झाला आहे. मग आता याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स हा त्या सेलच्या डायमेन्शनवरती अवलंबून नाही आहे. ओके, इट इज नॉट डिपेंडंट ऑन द सेल्स डायमेन्शन. ओके, पण जर करंट जर का तुम्ही बघितलं तर करंट डिपेंड आहे सेलच्या डायमेन्शनवरती. कसं काय? कारण इथे सेल छोटा होता, मग आपल्याला करंट किती मिळाला होता? कमी मिळाला होता. आणि सेलचं डायमेन्शन जसं वाढलं तसा करंट आपल्याला किती मिळाला? जास्त मिळाला. ओके, आता आपण बघूया या सोलर सेल्सना एकमेकांसोबत कनेक्ट केलं की काय होतं. मग सगळ्यात पहिलं, इफ सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. मग इथे मी 2 सोलार सेल्स घेतलेत आणि यांना सिरीजमध्ये कनेक्ट केलं आहे. ओके, सिरीज म्हणजे काय? एका पुढे एक, म्हणजेच एका चेनसारखं तुम्ही म्हणू शकता. मग अशा कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जो व्होल्टेज मिळणार आहे म्हणजेच पोटॅन्शियल डिफरन्स तो काय होणार आहे? या दोन्ही सेलचं ॲडिशन असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा या एका सेलमधून आपल्याला 8 व्होल्ट एवढा पोटॅन्शियल डिफरन्स मिळतो आहे आणि दुसऱ्या सेलकडून सुद्धा तेवढाच मिळतो आहे. तर ह्या सिरीजमध्ये काय होणार आहे? आपल्याला पोटॅन्शियल डिफरन्स किती मिळणार आहे? 8 + 8 इज इक्वल टू 16. ओके, म्हणजेच टोटल आपल्याला इथे पोटॅन्शियल डिफरन्स किती मिळाला? 16 व्होल्ट. ओके, पण इथे जर का तुम्ही करंट बघितलात तर करंट इक्वल राहतो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या सेलमधून आपल्याला 30 ॲम्पियर एवढा करंट मिळतो आहे, 30 मिली ॲम्पियर, आणि दुसऱ्या सेलमधून सुद्धा तेवढाच मिळतो आहे. तर इथे त्यांचं ॲडिशन होणार नाही आहे. मग इथे आपल्याला करंट किती मिळणार आहे? 30 मिली ॲम्पियर. ओके, इथे करंट ॲड होत नाही आहे. ओके, कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये? ज्यावेळेस सेल सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतात. ओके, आता आपण बघूया दुसरी पॉसिबिलिटी. इफ 2 सोलार सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल. जर हे 2 सोलार सेल पॅरलली कनेक्ट केलेले असतील तर एकमेकाला पॅरलल. ओके, इथे काय होणार आहे? ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जो करंट मिळणार आहे तो ॲड होणार आहे. ओके, तिथे सिरीजमधल्या कनेक्शनमध्ये काय झालं होतं? करंट इक्वल राहिला होता. पॅरललमधल्या कॉम्बिनेशनमध्ये करंट ॲड होणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथे जर का 30 मिली ॲम्पियर एवढा करंट आहे आणि इथूनसुद्धा आपल्याला 30 मिली ॲम्पियर एवढा करंट मिळतो आहे, तर इथे टोटल आपल्याला किती करंट मिळणार आहे? 60 मिली ॲम्पियर. ओके, आणि व्होल्ट आपल्याला समजा 8 व्होल्ट मिळतो आहे आणि इथूनसुद्धा 8 व्होल्ट, तर इथे व्होल्ट सेम राहणार आहे, इक्वल राहणार आहे, व्होल्ट ॲड होणार नाही आहे. ओके, म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स सेम आहे आणि करंट ॲड झाला आहे. कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये? पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. आणि सिरीजच्या कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम राहिला आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स ॲड झाला आहे. ओके, इन दिस वे बाय कनेक्टिंग मेनी सेल्स इन सिरीज अँड इन पॅरलल सोलार पॅनल्स जनरेटिंग रिक्वायर्ड करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स आर मेड. म्हणजे काय? तर अशा पद्धतीने आपण भरपूर सारे सेल्स म्हणजेच सोलार सेल्स सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये कनेक्ट करून आपल्याला हवं तेवढं करंट असलेली आणि हवा तेवढा पोटेन्शियल डिफरन्स असलेली पॅनल्स आपण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल समोर दिलेल्या इमेजमध्ये मी एक पॅनल दाखवला आहे आणि त्या पॅनलमध्ये 36 सोलार सेल्स एकमेकाला कनेक्टेड आहेत सिरीजमध्ये. ओके, यामधल्या प्रत्येक सेलची साईज किती आहे? तर 100 स्क्वेअर सेंटीमीटर. मग ह्या पॅनलमधून आपल्याला जो करंट मिळणार आहे तो असणार आहे 3 ॲम्पियर
आणि याच्यामधून पोटॅन्शियल डिफरन्स आपल्याला किती मिळणार आहे 18 व्होल्ट्स. ओके, मग याच्यापेक्षा जास्त आपल्याला करंट आणि पोटॅन्शियल डिफरन्स हवा असेल तर असे भरपूर सारे पॅनल्स एकमेकाला कनेक्ट केले जातात आणि त्याच्यामधून लार्ज अमाऊंटमध्ये एनर्जी प्रोड्यूस केली जाते. ओके, सो फ्रॉम धिस वी कॅन से दॅट सोलार सेल इज बेसिक युनिट ऑफ सोलार पॅनल. ओके, असं का म्हटलं आहे? कारण भरपूर सारे सोलार सेल्स एकत्र आले की त्याच्यापासून एक सोलार पॅनल तयार होतो. फॉर एक्झाम्पल, जसं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेलपासून बनलेला असतो, म्हणून आपण काय म्हणतो, सेल इज बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, तर त्याचप्रमाणे सोलार सेल इज बेसिक युनिट ऑफ सोलार पॅनल. समोर दिलेल्या इमेजमध्ये एका सोलार सेलपासून सोलार ॲरे कसा तयार होतो ते दाखवलं आहे. सगळ्यात पहिलं एक सेल दाखवला आहे. त्यानंतर असे 36 सेल्स सिरीजमध्ये कनेक्ट केले की त्याच्यापासून एक पॅनल तयार होतो आणि त्या पॅनलला काय म्हणतात, मॉड्यूल म्हणतात. ओके, असे भरपूर मॉड्यूल्स एकत्र सिरीजमध्ये अरेंज केले तर पुन्हा त्याला काय म्हणतात, स्ट्रिंग म्हणतात. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. मगाशी जो मॉड्यूल तयार झाला आहे तो मॉड्यूल पुन्हा सिरीजमध्ये कनेक्ट करतात. ओके, इथे थर्ड स्टेपमध्ये बघा 4 मॉड्यूल्स सिरीजमध्ये कनेक्ट केलेत. मग ह्या मॉड्यूल्सना एकत्र आल्यानंतर काय म्हणतात, स्ट्रिंग म्हणतात. ओके, आता ही स्ट्रिंग ज्यावेळेस आपण पॅरलली अरेंज करतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही 4th स्टेपमध्ये बघा 2 स्ट्रिंग्स एकमेकाला पॅरलली अरेंज केल्यात आणि त्या कनेक्शनला काय म्हणतात, सोलार ॲरे. ओके, म्हणजेच एका सोलार सेलपासून सोलार ॲरे असा कनेक्ट होतो. ओके, मग ह्यातून आपण काय शिकलो तर एका मॉड्यूलमध्ये किती सेल्स असतात, 36 सेल्स. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. मग अशा पद्धतीने सोलार एनर्जीचा यूज करून छोट्या छोट्या सोलार लॅम्पला लागणाऱ्या एनर्जीपासून मोठमोठ्या पॉवर प्लांट्समध्ये मेगावॅटमध्ये एनर्जी प्रोड्यूस करू शकतो आपण. बट पॉवर प्रोड्यूस फ्रॉम सोलार एनर्जी इज DC इन नेचर, आहे की नाही? हे आपण शिकलो होतो सुरुवातीलाच. जी पॉवर सोलार एनर्जीमधून क्रिएट होते, प्रोड्यूस होते, ती DC नेचरमध्ये असते. मग असे काही अप्लायन्सेस आहेत की जे DC पॉवरवरती चालतात. फॉर एक्झाम्पल सोलार LED लाईट्स. ह्या LED लाईट्समध्ये जे सोलार पॅनल्स अटॅच केलेले असतात ते सोलार पॅनल्स DC करंट प्रोड्यूस करतात आणि डायरेक्टली तो DC करंट ह्या LED लाईट्सना ऑन करतो. ओके, पण भरपूर साऱ्या डोमेस्टिक अप्लायन्सेस आणि इंडस्ट्रियल अप्लायन्सेसमध्ये AC करंट यूज केला जातो. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर DCचं कन्व्हर्जन ACमध्ये करावं लागतं. ओके, मग ह्या डायरेक्ट करंटचं कन्व्हर्जन अल्टरनेटिंग करंटमध्ये करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज केला जातो अँड दॅट डिव्हाइस इज कॉल्ड ॲज इन्व्हर्टर ऑर ट्रान्सफॉर्मर. ओके, दिलेल्या डायग्रामप्रमाणे सोलर फोटोव्होल्टेइक स्टेशनचं कनेक्शन केलेलं असतं. सगळ्यात पहिलं आपण एक्सप्लेन करून घेऊया कनेक्शन. इथे बघा सोलार ॲरे दाखवला आहे. ओके, आता हा सोलार ॲरे व्यवस्थित बघा. प्रत्येक पॅनलमध्ये 4 मॉड्यूल्स अटॅच केलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग तयार झाली. ओके, आणि अशा 2 स्ट्रिंग एकमेकाला पॅरलली अरेंज केल्यात. ओके, एकूण 6 स्ट्रिंग्स इथे एकमेकाला पॅरलली अरेंज केल्यात. ह्या पहिल्या 2, सेकंड 2 आणि थर्ड 2. ओके, अशा पद्धतीने 6 स्ट्रिंग्स एकमेकाला अटॅच केल्यात आणि सोलार ॲरे तयार केला आहे. त्यानंतर इथे एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्याला आपण इन्व्हर्टरसुद्धा म्हणतो आणि त्याच्यानंतर इथे जी एनर्जी क्रिएट केली जाणार आहे, प्रोड्यूस केली जाणार आहे, ती पुढे पासआउट केली जाते पॉवर ग्रिडच्या मदतीने. ओके, आता ह्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते बघूया. सगळ्यात पहिलं सनलाईटमधून सोलार रेडिएशन्स ह्या पॅनलमध्ये स्ट्राईक होतात, त्यामुळे तिथे डायरेक्ट कन्व्हर्जन होतं DCचं. ओके, DC इलेक्ट्रिसिटी तयार होते, हे आपण शिकलो होतो. त्यानंतर आता DC इलेक्ट्रिसिटी आपण यूज नाही करू शकत, त्याच्यामुळे इथे ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो. तो ट्रान्सफॉर्मर या DC करंटचं कन्व्हर्जन AC करंटमध्ये करतो आणि नंतर आपल्याला पुढे पॉवर ग्रिडच्या मदतीने AC करंट सप्लाय केला जातो. ओके, आता आपण बघूया फ्लो चार्ट. सगळ्यात पहिलं सोलार सेल. ओके, म्हणजेच काय, त्या पॅनलमध्ये जो सेल असतो, प्रत्येक सेल सोलार रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करत असतात, म्हणून सगळ्यात पहिलं यांनी दाखवलं आहे सोलार सेल. सोलार सेल काय करतो, बॅटरीमध्ये पॉवर क्रिएट करतो. त्याच्यानंतर ती पॉवर डायरेक्ट करंटमधली इन्व्हर्टरमध्ये जाते आणि तिथे कन्व्हर्जन होतं AC करंटमध्ये, म्हणजेच अल्टरनेटिंग करंट. ओके, आणि त्याच्यानंतर ती एनर्जी पुढे पासआउट केली जाते. In this way, electricity is generated without using any fuel combustion and so without any air pollution. मग
या सोलार पॉवर स्टेशनमध्ये तुम्ही बघाल तर कुठल्याही प्रकारचं फ्युएल बर्न केलेलं नाही आहे, कंबशन केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामधून कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशनसुद्धा होत नाही आहे. हा त्याचा एक ॲडव्हान्टेज असू शकेल. However, since the energy is generated using solar radiations, solar cells can generate electricity during daytime only. आता ह्याचा एक डिसॲडव्हान्टेज काय आहे तर सोलर सेल फक्त डे टाईममध्येच सोलर रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करू शकतात. मग त्याच्यामुळे आपण फक्त इलेक्ट्रिसिटी कधी प्रोड्यूस करू शकतो? डे टाईममध्ये. ओके, आता आपण सेकंड टाईप बघूया, सोलार थर्मल पॉवर स्टेशन. याआधी आपण थर्मल एनर्जीवरती चालणारे 2 पॉवर प्लांट्स बघितले होते. सगळ्यात पहिलं म्हणजे थर्मल एनर्जी बेस्ड पॉवर स्टेशन. या पॉवर प्लांटमध्ये कोलचा यूज करून वॉटर बॉईल केलं जातं, म्हणजेच तिथे थर्मल एनर्जी प्रोड्यूस केली जाते आणि त्या बॉईल झालेल्या वॉटरमधून जी स्टीम प्रोड्यूस होते त्या स्टीमचा उपयोगाने टर्बाईन रोटेट केला जातो. ओके, त्यानंतर सेकंड आपण पॉवर प्लांट बघितला होता न्यूक्लिअर एनर्जी बेस्ड पॉवर स्टेशन. याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग करून थर्मल एनर्जी प्रोड्यूस केली जाते आणि नंतर वॉटर बॉईल करून त्याच्यामधून जी स्टीम प्रोड्यूस होते त्याच्यामुळे टर्बाईन रोटेट केला जात होता. मग अशा पद्धतीने सोलार एनर्जीचा यूज करून सुद्धा आपण थर्मल एनर्जी प्रोड्यूस करू शकतो आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते. ओके, सगळ्यात पहिले आपण ही डायग्राम एक्सप्लेन करून घेऊया. हे जे ग्रीन कलरचे पॅनल दिसत आहेत दे आर कॉल्ड ॲज रिफ्लेक्टर्स. ओके, आता यांना रिफ्लेक्टर्स का म्हटलं आहे ते बघूया. इकडे बघा, हा जो कर्विंग आकाराचा पॅनल आहे दे आर कॉल्ड ॲज रिफ्लेक्टर. आता रिफ्लेक्टर का? कारण सनकडून जे रेज येणार आहेत ते ह्या पॅनलवरती स्ट्राईक करतात आणि तो पॅनल नंतर हे रेज रिफ्लेक्ट करतो, म्हणून त्याला काय म्हणतात? रिफ्लेक्टर. ओके, त्यानंतर हे जे ब्ल्यू कलरमध्ये छोट्या छोट्या लाईन्स दिसत आहेत दे आर पाईप्स. ओके, आणि त्यांना काय म्हणतात? ॲब्झॉर्बर. ओके, इथे बघा हे जे पाईप गेला आहे याला काय म्हटलं आहे? ॲब्झॉर्बर. ॲब्झॉर्बर का म्हटलं आहे? कारण ह्या पॅनलमधून जे सोलर रेडिएशन्स रिफ्लेक्ट होणार आहेत ते हा पाईप काय करतो? ॲब्झॉर्ब करून घेतो. ओके, त्यानंतर दिस इज टर्बाईन. ओके, दिस इज जनरेटर, दिस इज कंडेन्सर अँड दिस इज कूलिंग टॉवर आणि इथे एक पंप आहे. ओके, आता आपण बघूया याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कशी होते. सगळ्यात पहिलं सनकडून जे रेज येतात ते ह्या रिफ्लेक्टरवरती स्ट्राईक करतात. ओके, रिफ्लेक्टर काय करतो? ते रेडिएशन्स ह्या ॲब्झॉर्बरवरती रिफ्लेक्ट करतो आणि हे ॲब्झॉर्बर्स नंतर ते सनचे रेडिएशन्स म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करून घेतात. ओके, त्याच्यामुळे काय होतं? ह्या ॲब्झॉर्बरमध्ये जे वॉटर फ्लो होत असतं ते बॉईल व्हायला लागतं. ओके, इथे त्यांनी दाखवलं आहे बघा, इथून वॉटर फ्लो होतो आहे ह्या ॲब्झॉर्बरमध्ये आणि ह्या सनचे रेडिएशन्स रिफ्लेक्ट झालेत. त्यामुळे काय होणार आहे? इथलं वॉटर बॉईल व्हायला लागतं. वॉटर बॉईल झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन ऑफकोर्स स्टीममध्ये होणार आहे आणि ती स्टीम नंतर पुढे टर्बाईनवरती पाठवली जाते. त्या स्टीममुळे टर्बाईन रोटेट व्हायला लागतो आणि टर्बाईन रोटेट झाला की या जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. ही प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिसिटी पुढे पॉवर ग्रिडच्या मदतीने पासआउट केली जाते. ओके, आता इथे कंडेन्सर आहे. ओके, मग ह्या कंडेन्सरचं काम आपण शिकलो होतो. इथून जी स्टीम टर्बाईनवरती आपटणार आहे, स्ट्राईक करणार आहे, ती उरलेली स्टीम ह्या कंडेन्सरमध्ये पाठवली जाते आणि कंडेन्सरमधून कूलिंग टॉवरमध्ये थंड पाणी असतं. त्या थंड पाण्यामुळे काय होतं? स्टीमचं टेम्परेचर कमी होतं आणि स्टीमचं कन्व्हर्जन पुन्हा वॉटरमध्ये होतं. ते वॉटर नंतर पुढे पंपच्या मदतीने ह्या पाईप्समध्ये म्हणजेच ॲब्झॉर्बरमध्ये पाठवलं जातं. पुन्हा ते बॉईल होणार आहे, पुन्हा त्याची स्टीम कन्वर्ट होणार आहे. ओके, अशा पद्धतीने सोलार थर्मल पॉवर प्लांटमध्ये एनर्जी प्रोड्यूस केली जाते. आता आपण फ्लोचार्ट बघूया. सगळ्यात पहिलं कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट. कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजेच काय? पॅनल्स. ओके, रिफ्लेक्टर्स, त्याच्यामध्ये सनलाईट कलेक्ट केली जाते. त्यानंतर ॲब्झॉर्बर फॉर ॲब्झॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. त्यानंतर ते पाईप्स ज्याला ॲब्झॉर्बर म्हटलो आहे ते ॲब्झॉर्बर कशासाठी? तर जी कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट या पॅनल्सकडून आलेली असते ती ॲब्झॉर्ब करण्यासाठी. ओके, त्यानंतर ह्या ॲब्झॉर्बरमध्ये स्टीम तयार होते आणि ती स्टीम नंतर पुढे टर्बाईनवरती सोडली जाते. ओके, त्यामुळे टर्बाईन रोटेट होतो आणि जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. ओके, आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी नंतर पुढे पासआउट केली जाते. आता आपण बघूया एनर्जी सोर्सेस जे इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्यासाठी संपूर्ण वर्ल्डमध्ये वापरले जातात. सगळ्यात पहिलं कोल.
कोल म्हणजे कोळसा. ओके, या कोलचा यूज संपूर्ण वर्ल्डमध्ये 41% केला जातो आणि इंडियामध्ये 60% केला जातो. त्यानंतर नॅचरल गॅस बेस्ड जे पॉवर प्लांट आहेत ते पूर्ण वर्ल्डमध्ये 22% आहेत आणि इंडियामध्ये 8%. त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वॉटरचा यूज करून, ओके, ते पूर्ण वर्ल्डमध्ये 16% आहेत आणि इंडियामध्ये 14%. न्यूक्लिअर एनर्जी वर्ल्डमध्ये 11% आणि इंडियामध्ये 2%. पेट्रोलियम वर्ल्डमध्ये 4% आणि इंडियामध्ये 0.3%. रिन्युएबल सोर्सेस म्हणजेच विंड एनर्जी, सोलर एनर्जी एक्सेट्रा संपूर्ण वर्ल्डमध्ये 6% आणि इंडियामध्ये 15%. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.